नमस्कार. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये टाकेची काळजी कशी घ्यावी किंवा टाके कशी लवकर सुकतील याकडे कसं आपण लक्ष दिलं पाहिजे. तर पहिली तर गोष्ट अशी आहे की आपण प्रोटीनयुक्त आहार हा घेतला पाहिजे. जसंच की दूध, अंडी, मांसाहार हा थोड्या प्रमाणात आपण घेतला पाहिजे. दुधाचं प्रमाण हे जास्त असलं तरी चालतं. जसं की दुधाचे पदार्थ जेणेकरून दूध असेल, दही, पनीर, तूप, लोणी असे प्रकार आपण जेवणात आहारात घेतलं पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या मध्ये आपण भरपूर म्हणजे फायबरयुक्त ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित घेतल्या पाहिजेत. म्हणजे फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट सगळं सिजनेबल जेवढी पण फळं आपल्याला उपलब्ध होतील तेवढी फळं आपण आहारात रोजच्या घेतली पाहिजेत. त्यानंतरनं आपण पाणी हे भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. पाण्यामुळे काय होतं, पाणी आणि फायबरयुक्त आहार आपण घेतल्यामुळे जे आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं ते कॉन्स्टिपेशन आपल्याला कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. कारण जर कॉन्स्टिपेशन जर झालं तर काय होतं की टाक्यांवरती प्रेशर पडून टाके तुटण्याची किंवा टाक्यांवर सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण फायबरयुक्त आहार घेऊन भरपूर प्रमाणात पाणी पिल्यामुळे कॉन्स्टिपेशन हे आपल्याला होत नाही. त्याच्यामुळे हा त्रासही कमी होऊ शकतो. त्यानंतरनं दुसरी गोष्ट अशी आहे की आपण टाक्यांची सूज किंवा टाके लवकर कसे रिकवर होतील याच्यासाठी आपण गरम पाण्याच्या टबमध्ये बसू शकतो. म्हणजे गरम पाणी घ्यायचं टबमध्ये, त्याच्यामध्ये बसायचं. त्यानंतर त्याच्यावरती टाक्यांवरती गरम पाणी आपण मारू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, टाके शेकले जातात. अंघोळीनंतरनं आपण टाक्यांची व्यवस्थित काळजी कशी घेणार की टाके व्यवस्थित कोरडे करणार, त्या ठिकाणी ओलावा आपण होऊ देणार नाही. तर आपण सू किंवा टॉयलेटला आपण जातो त्यावेळी ती जागा व्यवस्थितरित्या क्लीन करून घ्यायची आहे. आणि ज्यावेळी जास्त ब्लिडिंग होत असेल त्यावेळेस पॅड वगैरे व्यवस्थित वेळेवर चेंज करून ती जागा कोरडी ठेवा. इकडे इन्फेक्शन होण्याची शक्यता ही कमी होते. नाहीतर काय होतं, आपण जर त्याची स्वच्छता किंवा हायजीन आणि क्लीननेस नाही मेंटेन केला तर तिकडे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्या साईडला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये टाके पडले असतील तर हार्ड सरफेसवर बसायचं नाही किंवा असं हार्ड खुर्ची, टेबल अशावरती बसायचं नाही, जेणेकरून की टाक्यांवरती प्रेशर येईल. त्याच्यावरती काही कपडा किंवा असं मऊ असं उशी वगैरे ठेवून आपण त्याच्यावरती बसू शकतो. त्यानंतर डायरेक्ट असं खाली फरशीवरती सुद्धा बसायचं नाही. आणि दुसरी गोष्ट की पाय आपण सरळ करून बसायचं, मांडी घालायची नाही किंवा पालती मांडी घालायची नाही. त्यामुळे काय होतं की टाके तुटण्याची जास्त शक्यता असते किंवा टाक्यांवरती येतो. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पाय लांब करून बेडवरती असं पाठीमागे टेकून व्यवस्थित फिडिंगसाठी बेबीला बसू शकतो. त्याच्यामुळे टाक्यांवरती प्रेशर हा येणार नाही. त्यानंतरनं टाक्यांवरती सूज असेल किंवा टाक्यांमधून थोडासा रक्तस्राव होत असेल किंवा दुर्गंध येत असेल त्यातून वेगळ्या प्रकारची, तर आपण अशा वेळी काय करायचं, घरगुती काही उपाय न करता आपण डायरेक्ट डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावरती उपचारही करायला पाहिजेत. नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.